घेतलेला आहे आणि हडपसर 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. टाकळी 11 संघांनी फायनलचा सामना जिंकल्यास मालेगाव 11 संघाला तिसरा बक्षीस मिळणार आहे आणि जर हडपसर 11 संघ फायनलचा सामना जिंकल्यास सोलापूर 11 संघाला तिसरं बक्षीस मिळणार आहे. ओके. घ्या. गोंधळ घालू नका. शशांक इकडे चला चला इकडे साईडला सरकून घ्या सगळ्यांनी. प्लीज 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 विनंती आहे. साईडला सरकून घ्या. साईडला सरकून घ्या. या ठिकाणी सुंदर फटका आणि चेंडू जातोय सीमा पार. हॅलो हॅलो. हडपसर 11 संघाची धाव संख्या झालेली आहे 0 गडी बाद 10 धावा 3 चेंडूत. पहिल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहे तो युवराज. चला गोंधळ घालू नका इथं. 1 मिनिट. अंतिम सामना फायनल सामना चालू आहे. चांगली गोलंदाजी युवराज यांच्याकडून. चौथा चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपात. पहिल्या षटकातील चौथा चेंडू संपलेला आहे. हडपसर 11 संघाची धाव संख्या झालेली आहे 0 गडी बाद 10 धावा. चांगली गोलंदाजी. चांगली कमबॅक करताना युवराज. 5 चेंडू झालेले आहेत.
राम यांनी 5 चेंडू 10 धावा केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. फायनलचा आणि अंतिम सामना या ठिकाणी रंगत आहे. कृपया सर्व प्रेक्षकांनी आपापल्या जागेवर बसून घ्यायचं, गोंधळ घालायचं नाहीये. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल, जोरदार अपील. पहिला गडी पहिला झटका या ठिकाणी आडपसरी च्या स्वरूपात पहिला झटका पहिला गडी बाद होताना हडपसर 11 संघाचा. रामच्या स्वरूपात हॅलो हॅलो पुढचा फलंदाज. चला लवकर, कमिंग फास्ट, कमॉन. लांबून टीम आलेल्या आहेत. 5 षटकांचा सामना रंगत आहे. कृपया दोन्ही संघाच्या खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. पहिला षटक संपलेला आहे. विजय, पुढचा फलंदाज विजय लाकडे, ज्यांनी सेमीफायनलचा सामना रंगवलेला होता, गाजवलेला होता. विजय लाकडे यांनी अष्टपैलू खेळाडूची कामगिरी केलेली होती विजय लाकडे यांनी. आणि आता पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो ते. मंगेश, पुढचा षटक टाकळी 11 संघ 4M संघाकडून दुसरा षटक घेऊन येत आहे तो मंगेश पवार. त्याचा सामना करणार आहे अमोल. सुंदर अशी फटकेबाजी लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, 2 धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण, 2 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झालेली आहे 12, वाढती धावसंख्या, 1 गडी बाद 12 धावा. कृपया आयोजकांकडून विनंती केलेली आहे, बक्षीस कृपया कोणी जाहीर करायचं नाहीये. फायनलचा आणि अंतिम सामना चालू आहे. कृपया कोणीही बक्षीस जाहीर करू नका अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे. सुंदर असा पटकावलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. पाहूया जेल बाद होतोय का नाही. 1 धाव पूर्ण, 2 धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावी पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि या ठिकाणी धावसंख्येत बदल, वाढती धावसंख्या झालेली आहे. एक गडी बाद 14 धावा 1.2 षटकात. तिसरा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी मंगेश याच्याकडून, डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी, पाहूया जलबाद होते का नाही. जलबाद, दुसरा षटका. दुसरा गडी बाद अमोलच्या स्वरूपात. दुसरा झटका हडपसर 11 संघाला. अतिशय चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन करताना मंगेश पवार, आपल्या टाकळी 11 संघ 4M बॉयज साठी चांगली गोलंदाजी करताना मंगेश पवार. पुढचा फलंदाज तो येत आहे हडपसर 11 संघाकडून किशोर. किशोर, पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो ते. नावाजलेले कॉमेंटेटर किशोर, आमचे सहकारी मित्र. किशोर पवार, पाहूया आता किती पॉवर दाखवतात.
सुंदर असा पटकावलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने आणि चेंडू सीमारेषेच्या पार. 4 सुंदर असा पटकावलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू हवेत आहे. पाहूया जलबाद होतोय का नाही. चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी. फोरम बाईज 11 संघाकडून तिसरं षटक घेऊन येत आहे तो अजय लोखंडे, नावाजलेला अष्टपैलू खेळाडू अजय आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहे. त्याचा सामना करत आहे विजय लाकडे, स्फोटक फलंदाज, धडाकेबाज फलंदाज विजय. अरे कॉमेंट्री बॉक्स जवळ कोणी बोलू नका, लाईव्ह चालू आहे. सायलेंट सायलेंट सायलेंट. सुंदर असा पटकावलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावा. पहिला चेंडू फलंदाज विजय लाकडे यांनी. धावसंख्येत बदल. वाढती धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 26 धावा. हडपसर 11 संघाची फायनल आणि अंतिम सामना या ठिकाणी रंगत आहे. सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर हायवे रोडला टच होताना षटकार. सुंदर असा टोलवलेला चेंडू डायरेक्ट हायवे रोडला आणि धावसंख्येत बदल. वाढती धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 32 धावा 2.2 षटकार. अतिशय घातक आणि धडाकेबाज फलंदाजी या ठिकाणी किशोर लाकडे विजय लाकडे यांच्याकडून. चला चेंडू रिप्लेस करा लवकरात लवकर. आयोजकांनी चेंडू रिप्लेस करायचंय. चला चेंडू रिप्लेस करा. आयोजकांना विनंती आहे. चला चेंडू रिप्लेस करा लवकरात लवकर. चला दुसऱ्या चेंडूची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नवीन चेंडू. पुन्हा एकदा सटाणा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आलेल्या सर्व खेळाडूंचे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व खेळाडूंचे, प्रेक्षकांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा या सामन्याकडे वळूया आपण. हडपसर 11 संघाची धावसंख्या झालेली आहे 2.2 षटकात 2 गडी बाद 32 धावा. पुढचा चेंडू घेऊन येत आहे अजय. त्याचा सामना करत आहे विजय लाकडे. वाईट एक अतिरिक्त धाव मिळताना या ठिकाणी हडपसर 11 संघाला धावसंख्येत बदल. वाढती धावसंख्या झालेली आहे 33.
मिस फिल्डिंग गचाळ क्षेत्ररक्षण एक धाव मिळताना आणि आमच्या टाकळी वैदू समाजाच्या वतीने आयोजकांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी एवढं सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 33 धावा नाहीये वाईट नाहीये 33 33 34 पंच निर्णय कळवा वाईट आहे का रिव्ह्यू घेतलाय का 1 मिनिट वेट अँड वॉच 1 मिनिट चला थर्ड अंपायर निरीक्षण करत आहे। चला थर्ड अंपायरचा निर्णय झालेला आहे वाईट नाहीये वाईट कॅन्सल आहे चला गोंधळ घालू नका आणि तुमचा रिव्ह्यू संपलेला आहे शेवटचा नाकेरचा रिव्ह्यू होता बॅटिंग टीमला आता रिव्ह्यू वाचलेला नाहीये। सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने पाहूया जेलबाद होतोय का नाही आणि जेल सोडलेला आहे गचाळ क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी 4 धावा अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण डमरू यांच्याकडून त्यांनी जेल सोडलेल्या आणि अतिरिक्त 4 धावा सुद्धा दिलेल्या आहेत आणि हडपसर 11 संघाची या ठिकाणी तेच गतीने वाढती धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 38 धावा 38 रन्स 2 विकेट लॉस। पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने पटकावलेला चेंडू सुंदर अशी क्षेत्ररक्षण पण 2 धावा पूर्ण घेण्यात यशस्वी फलंदाज 2 धावा पूर्ण धावसंख्येत बदल वाढती धावसंख्या तेज गतीने वाढत आहे धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 40 धावा 2.5 षटकात। वाईट चेंडू अतिरिक्त धाव मिळताना हडपसर 11 संघाला वाईट चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू लगातार 2 वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळताना अतिरिक्त धावाची या ठिकाणी भर पडताना हडपसर 11 संघाला 2 गडी बाद धावसंख्या झालेली आहे ती 42 42 2 विकेट लॉस। रिव्हर्स स्वीप शॉट आणि जेल बाद आणि विजय लाख ठीक नव्हतं तुमच्याकडून खूप अपेक्षा होती हडपसर 11 संघाला परंतु तुम्ही पाच चेंडू 14 धावांचे योगदान दिलेले आहे किशोर पवार यांनी खूपच चांगलं फलंदाजी करत होता किशोर परंतु जाऊ द्या बॅड लक त्यांनी रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात जेलबाद झालेला आहे आणि आता त्याची जागा घेत आहे तो मयूर पुढचा फलंदाज हडपसर 11 संघाचा मयूर पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो ते। तिसरं षटक संपलेलं आहे धावसंख्या झालेली आहे ती 3 गडी बाद 42 धावा आणि पुढचं षटक घेऊन येत आहे टाकळी 11 संघाचा फोरम बाईज 11 संघाचा श्लोक
युवा गोलंदाज श्लोक लोखंडे. सुंदर अशी फटकेबाजी आणि सुंदर अशी गोलंदाजी. एक धाव पूर्ण. श्लोक यांच्याकडून अतिशय घातक गोलंदाजी. एक धाव पूर्ण. धावसंख्येत बदल. वाढती धावसंख्या. धावसंख्या झालेली ती 3.1 षटकात 43 धावा. 3 गडी बाद 43 धावा. सुंदर असा पटकावलेला चेंडू लॉंगनच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावा. सुंदर अशी फटकेबाजी मयूर यांच्याकडून. 4 धावांचं भर टाकताना हडपसर 11 संघाला धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 3 गडी बाद 47 धावा. थ्री लॉस 47 रन्स. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहे तो श्लोक लोखंडे. त्याचा सामना करणार आहे मयूर. त्यांनी पूर्ण दहशत करून टाकले. दहशत. चार धावात 11 धावांचं बहुमूल्य योगदान दिलेलं आहे विजय लाकडे यांनी. सुंदर असा चेंडू स्लो आणि वाईट. अंपायरचा इशारा वाईट. चला निर्णय लवकरात लवकर कळवा. पंच निर्णय कळवा पुन्हा एकदा. वाईटच्या रूपात एक अतिरिक्त धाव मिळताना हडपसर 11 संघाला. सुंदर असा पटकावलेला चेंडू लॉंगनच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि या ठिकाणी सुंदर असा षटकार ठोकलेला आहे धडकेबाज फलंदाज विजय लाकडे यांनी. पुन्हा एकदा दहशत करताना विजय लाकडे त्यांनी केवळ 5 चेंडू 17 धावांचं बहुमूल्य योगदान आपल्या संघासाठी विजय लाकडे यांनी दिलेले आहे. सुंदर असा टोल लावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. सुंदर असा क्षेत्ररक्षण. धावसंख्येत बदल. वाढती धावसंख्या झालेली आहे ती 3 गडी बाद 56 धावा. 56. 3.5 षटकात शेवटचा चेंडू शिल्लक राहिलेला आहे. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक राहिलेला आहे आणि चौथ्या चेंडूतील शेवटचा सामना करत आहे तो मयूर. लेग साइडच्या दिशेने पुन्हा एकदा पटकावलेला चेंडू. एक धाव पूर्ण. 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तुषार लोखंडे यांच्याकडून. आणि चौथा षटक संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 57. 3 गडी बाद 57 धावा. शेवटचा आणि अखेरचं षटक शिल्लक राहिलेला आहे. पाहूया शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे. युवराज सिंग. शेवटचा आणि अखेरचा षटक घेऊन येत आहे तो युवराज. त्याचा सामना करत आहे मयूर. हडपसर 11 संघाचा धडकेबाज फलंदाज मयूर.
फायनल आणि अंतिम सामना रंगलेला आहे. सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी माजी कर्णधार योगेश लोखंडे यांच्याकडून. धावसंख्येत बदल, वाढती धावसंख्या झालेली ती 58. 3 गडी बाद 58 धावा. हडपसर 11 संघाची धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 58 धावा. लेग साइडच्या दिशेने पटकावलेला चेंडू, उत्तुंग असा षटकार, घातक असा षटकार. खूपच धडाकेबाज फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी विजय लाकडे यांच्याकडून. हडपसर 11 संघाचा स्टार फलंदाज, स्टार खेळाडू विजय लाकडे यांच्याकडून खूपच सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन घडताना आपल्या संघाला त्यांनी उच्च स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे. उच्चांक धावसंख्या त्यांनी ठेवलेले आहे. आणि पुन्हा एकदा सुंदर असा पटकावलेला चेंडू, पाहूया जेलबाजू, आणि पुन्हा एकदा षटकार. करून ठेवलेला आहे. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने पटकावलेला चेंडू आणि पुन्हा एकदा चौकार. गचाळ क्षेत्ररक्षण, चौकार चौकार चौकार. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता, प्रेक्षकांमध्ये प्रेक्षकांची आणि खेळाडूंची उत्सुकता अतिशय शिगेला पोहोचलेली आहे. त्यांच्याकडून आता कंट्रोलच होत नाहीये. पुढचा चेंडू, सुंदर असा पटकावलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने आणि षटकार. खूपच घातक फलंदाजी या ठिकाणी विजय लाकडे यांच्याकडून. अतिशय घातक फलंदाजीचं प्रदर्शन. दहा चेंडू 40 धावा टोकलेल्या आहेत विजय लाकडे यांनी. शेवटचा चेंडू सुद्धा षटकार टोकलेला आहे विजय लाकडे यांनी. अतिशय घातक आणि धडाकेबाज फलंदाजी विजय लाकडे यांच्याकडून. अक्षरशः त्यांनी आणि हडपसर 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती एकूण 84 धावा. आणि आता टाकळी 11 संघ 4M बॉईज संघाला फायनलचा आणि अंतिम सामना जिंकण्यासाठी 30 चेंडूत 85 धावांची आवश्यकता. त्यांना चौकार आणि षटकारांची बरसात करावं लागणार आहे. टाकळी 11 संघ 4M बॉईज संघाला हा सामना जिंकण्यासाठी चौकार आणि षटकारांची बरसात करावी लागणार आहे. पंच पुन्हा एकदा निर्णय कळवा, चौकार आहे का षटकार आहे? पंच चौकार आहे का षटकार आहे? शेवटच्या चेंडूत चौकार. ओके. 84 धावसंख्या झालेली आहे. हडपसर 11 संघाची धावसंख्या 84 झालेली आहे. आणि टाकळी 11 संघ 4M बॉईज संघाला हा सामना जिंकण्यासाठी
30 चेंडूत 85 धावांची आवश्यकता. त्यांना आता चौकार आणि षटकारांची बरसात करावं लागणार आहे. भर उन्हाळ्यात त्यांना पावसाची बरसात करावं लागणार आहे. कडक उन्हामध्ये त्यांना पावसाची बरसात करावी लागणार आहे. पाहूया अंतिम सामना कुठल्या दिशेने वळणार आहे. अतिशय काटेकी टक्कर टाकळी 11 संघ 4M बॉईज आणि हडपसर 11 संघ यांच्या दरम्यान या ठिकाणी रंगत आहे. आता चला पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करा. चला पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करा. चला टाकळी 11 संघाकडून सलामीचे फलंदाज अजय आणि ऋतिक उर्फ डमरू. सलामीचे फलंदाज पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात ते. विनोद आटकर नाशिक जिल्हा युवा वैद्य समाजाचे अध्यक्ष यांनी पारितोषिक जाहीर केलेले आहे. प्रत्येक षटकारामागे त्यांनी 100 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर केलेलं आहे. स्कोर गडबड होईल इकडं. चला बक्षीस कोणी जाहीर करू नका कृपया. आयोजकांच्या वतीने विनंती आहे सर्वांनी या फायनल आणि अंतिम सामन्याचा आनंद घ्या आपल्या आपल्या जागेवर बसून. चला टाकळी 11 संघ 4M बॉईज यांना जिंकण्यासाठी 30 चेंडूत
85 धावांची आवश्यकता. 5 षटकात 85 धावांची आवश्यकता. हडपसर 11 संघाकडून पहिला षटक घेऊन येत आहे तो किशोर पवार. अष्टपैलू खेळाडू किशोर पवार, त्याचा सामना करणार आहे अजय. आणि हा पहिल्या चेंडूत गडी बाद झालेला आहे. पहिला गडी बाद झालेला आहे अजयच्या स्वरूपात. आणि आता दुसरा फलंदाज येत आहे तो तुषार लोखंडे. किशोर पवार यांनी पहिल्या चेंडूत गडी बाद केलेला आहे, विकेट घेतलेला आहे. वाईट चेंडू, वाईटच्या रूपात खातं उघडताना रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. पंच रिव्ह्यू ऍक्सेप्ट करायचं का? पंच, हो पंच रिव्ह्यू ओके. आता थर्ड अंपायर निरीक्षण करणार आहे वाईट आहे का नाहीये. चला थर्ड अंपायरचा निर्णय झालेला आहे. वाईट आहे, वाईट. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी टाकळी 11 संघ फोरेम बॉईजला मिळालेला आहे. चला डिस्टर्ब नका करू इथं. सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव. सुंदर असा लेग साइडच्या दिशेने षटकार टोकलेला आहे तुषार लोखंडे यांनी. सुंदर असा पटकावलेला चेंडू लोंगांच्या दिशेने, पुढे लगातार 2 षटकार टोकलेला आहे. पुढचा चेंडू तांबर आणि ऑफसाईडच्या दिशेने पटकावलेला चेंडू पावे आणि जेल सुटलेला आहे. एवढं चला गोंधळ घालू नका इथं. अरे यार इथं स्कोरमॅनला डिस्टर्ब होऊ राहिलंय. सशा घेऊन जा सगळ्यांना इथून. आता सगळ्यांना गायब कर सशा आता इथून.
अरे इथं स्कोरमॅनला डिस्टर्ब होऊ राहिलं ना. हॅलो, कृपया आयोजकांकडून विनंती आहे की कुठल्याही प्रकारचं पारितोषिक जाहीर होणार नाही. सामना जिंकल्यानंतर तुम्ही पारितोषिक द्या. नोटा जास्त झाल्या असतील तर माझ्या खिशात घाला. विजय लाकडे सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करताना या ठिकाणी विजय लाकडे. पुढचा चेंडू घेऊन येत आहे विजय लाकडे. त्याचा सामना करत आहे ऋतिक. ऋतकनी असा सुंदर असा पटकवलेला चेंडू लॉंगनच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुंदर अशी फलंदाजी ऋतिक यांच्याकडून. धाव संख्या झालेली ती 1 गडी बाद 21 धावा. वाईट चेंडू वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळताना टाकळी 11 संघाला. तुम्ही साईडला थोडस साईडला ना, असं दिसत नाही इकडून काहीच. माझा गोंधळ होतोय इथं. प्लीज प्लीज कोऑपरेट करा. वाईट चेंडू. लगातार 2 वाईट विजय लाकडे यांच्याकडून. धाव संख्येत बदल. वाढती धाव संख्या झालेली आहे ती. तेवीस धावा. सुंदर असा पटकावलेला चेंडू लॉंगनच्या दिशेने. 4 धावा. चेंडू सीमारेषेच्या. ऋतिक यांच्याकडून खूपच स्फोटक फलंदाजीचं प्रदर्शन. 4 चेंडू त्यांनी 10 धावा केलेल्या आहेत. वाईट चेंडू. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळताना टाकळी 11 संघाला. धाव संख्येत बदल. वाढती धाव संख्या झालेली आहे 1 गडी बाद 28 धावा. चला वेळ व्यर्थ घालू नका. पंचाशी कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे. चला विजू भाऊ, तुम्ही सिनियर खेळाडू आहात, सेन्सिटिव्ह राहा. पंचांचा निर्णय चला कृपया वेळ व्यर्थ घालू नका. टाकळी 11 संघाला त्याचा त्रास होणार आहे, नुकसान होणार आहे. अंधार पडल्यावर 1 षटक वाढून मिळणार आहे टाकळी 11 संघाला. याची कृपया दक्षता घ्या. वॉर्निंग, फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग.
चला पुढचा चेंडू घेऊन येत आहे विजय लाकडे. सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने. सुंदर असा क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. धावसंख्येत बदल. वाढती धावसंख्या झाली. एक गडी बाद 29 धावा. 1.4 षटकात एक गडी बाद 29 धावा. खूपच चांगली गोलंदाजी या ठिकाणी. डॉट बॉल. एकोणतीस धावा. एक गडी बाद 29 धावा. 1.5 षटकात. सुंदर असा पटकावलेला चेंडू. उंच असा चेंडू हवेत. पावे जेलबाद आणि जेल सुटलेला आहे. गचाळ क्षेत्ररक्षक पावे धावत होतोय का. आणि 2 धाव पूर्ण या ठिकाणी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी दोन्ही फलंदाजाकडून. धावसंख्येत बदल. 2 षटक संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 31. एक गडी बाद 31 धावा. आणि आता टाकळी 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूत 54 धावांची आवश्यकता. धावांचा असा डोंगर उभा केलेला आहे हडपसर 11 संघाने टाकळी 11 संघासमोर. पाहूया ते पेलताय का नाही. 31. 18 चेंडू 54 धावांची आवश्यकता. टाकळी 11 संघाला सामना जिंकण्यासाठी चौकार आणि षटकारांची बरसात करावी लागणार आहे कडक उन्हामध्ये. चला तिसरा षटक घेऊन येत आहे तो. बॉलर्स नेम किशोर. सुंदर असा पटकावलेला चेंडू. एक धाव पूर्ण. 2 धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. परंतु 2च धावात समाधान मानावं लागणार आहे या ठिकाणी ऋतिक आणि तुषारला. धावसंख्येत बदल. वाढती धावसंख्या झालेली ते एक गडी बाद 33 धावा 2.1 षटकात. सुंदर असा पटकावलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव घेण्यात यशस्वी या ठिकाणी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत बदल. वाढती धावसंख्या झालेली ती एक गडी बाद 35 धावा. चौकार आणि षटकारांची बरसात करावी लागणार आहे या ठिकाणी कडक उन्हात. आणि ऑफसाईडच्या दिशेने पटकावलेला चेंडू. एक धाव पूर्ण. 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव बाद. रनआउट. तुषार लोखंडे. दुसरा गडी बाद होताना टाकळी 11 संघाचा दुसरा झटका. दुसरा धक्का टाकळी 11 संघाला तुषारच्या स्वरूपात. आणि आता चौथा फलंदाज येत आहे टाकळी 11 संघाचा 4M बॉईज संघाचा माजी कर्णधार योगेश लोखंडे. योगी धडाकेबाज फलंदाज योगेश लोखंडे. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज माजी कर्णधार टाकळी 11 संघाचा 4M बॉईज 11 संघाचा माजी कर्णधार धडाकेबाज फलंदाज योगेश लोखंडे. पाहूया त्यांची अग्नी परीक्षा आहे. कारण की आपल्या संघाने अंतिम सामन्यात धडक मारलेली आहे. सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने आणि षटकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
आहे. सुंदर असा फटकेबाज ऋतिक शिंदे यांच्याकडून एक धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण. ऋतिक शिंदे या सामन्यासाठी जीवाची बाजी लावत आहे. पूर्ण ताकदीने या ठिकाणी फलंदाजी करताना ऋतिक शिंदे त्यांनी 10 चेंडू 33 धावांचं बहुमूल्य योगदान दिलेले आहे. आणि आता टाकळी 11 संघाला सामना जिंकण्यासाठी 13 चेंडू 42 धावांची आवश्यकता. आणि आता स्ट्राईकला माजी कर्णधार धडाकेबाज फलंदाज योगेश लोखंडे उर्फ योगी. ओव्हर चेंज. तिसरं षटक संपलेलं आहे. आता 12 चेंडू 42 धावांची आवश्यकता. फोरेम बॉईज 11 संघाला सामना जिंकण्यासाठी. 3 षटक संपलेले आहे. धाव संख्या झालेली आहे 2 गडी बाद 43 धावा. पुन्हा एकदा मन भरून कौतुक करतो आयोजकांचे. अतिशय चांगलं टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. सटाणा क्रिकेट असोसिएशनने या ठिकाणी कमिटीने संपूर्ण नाशिक जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र वैद्य समाजाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. अतिशय चांगलं टुर्नामेंटचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. डॉट बॉल. अतिशय सुंदर गोलंदाजी कैलास यांच्याकडून. पुन्हा एकदा डॉट बॉल. दबाव आणि प्रेशर वाढताना ऋतिक शिंदे यांच्यावर. ऋतिक शिंदे या सामन्यामध्ये जीवाची बाजी लावत आहेत. सुंदर असे फटकेबाजी लॉंगनच्या दिशेने. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. आता 9 चेंडूत 41 धावांची आवश्यकता. पूर्ण ताकदीने फलंदाजी करताना ऋतिक शिंदे आपल्या संघासाठी बहुमूल्य योगदान देताना. परंतु धावांचा एवढा मोठा डोंगर उभा केलेला आहे हडपसर 11 संघाने. त्यांना आता चालावं नाही लागणार, पळावं लागणार आहे. सुंदर अशी फटकेबाजी योगेश लोखंडे यांच्याकडून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मनपूर्वक अभिनंदन. 2 गडी बाद 50. रिप्लेस. बॉल रिप्लेस करायचे का पंच? आहे का? हा सामना जिंकण्यासाठी टाकळी 11 संघाला 8 चेंडूत 35 धावांची आवश्यकता. खूपच खडतर असं धाव संख्येचा पाठलाग करताना टाकळी 11 संघ खूपच अथक परिश्रम करून त्यांनी फायनल मध्ये धडक मारलेला आहे. चला पुढचा चेंडू घेऊन येत आहे तो कैलास. त्याचा सामना करत आहे योगेश. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळताना टाकळी 11 संघाला. धाव संख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 51 धावा 51 रन्स. लॉंगनच्या दिशेने पटकावले चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण गोलंदाजाकडून कैलास यांच्याकडून खूपच सुंदर क्षेत्ररक्षण.
आणि आता शेवटचा चेंडू आणि अलेग साइडच्या दिशेने पटकावलेला चेंडू, एक धाव पूर्ण, एकच धावात समाधान मानावं लागणार आहे. आणि आता शेवटचा षटक शिल्लक राहिलेला आहे. टाकळी 11 संघाला 4M बॉईज 11 संघाला सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूत 33 धावांची आवश्यकता. खूपच खडतर असं धावांचा पाठलाग करत आहे. 6 चेंडू 33 धावा या ठिकाणी लागणार आहे. आता सगळं बारंदार ते आहे ते योगेश लोखंडे यांच्यावर राहणार आहे. योगेश लोखंडे यांनी याच्या आधीही टाकळीला अशा अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवून दिलेला आहे आपल्या संघाला. आणि आताही त्यांच्याकडून पूर्ण अपेक्षा आणि विश्वास आहे की यावेळेसही ते कुठला तरी चमत्कार करतील आणि टाकळी 11 संघाला फायनल सामना जिंकून देतील. सुंदर अशी फटकेबाजी योगेश यांच्याकडून आणि 2 धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत बदल, वाढती धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 54 धावा. सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा. घातक फलंदाजीचं प्रदर्शन योगेश यांच्याकडून. त्यांनी केवळ 6 चेंडूत 15 धावांचं बहुमूल्य योगदान दिलेलं आहे. आता 4 चेंडूत 25 धावांची आवश्यकता. डॉट बॉल. खतरनाक गोलंदाजी संतोष यांच्याकडून. सीधा ब्लॉक मध्ये चेंडू टाकलेला आहे आणि योगेशला त्यांनी पूर्ण चकवलेला आहे. पुढचा चेंडू, सुंदर असा पटकावलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, 1 धाव पूर्ण. 2 धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावात समाधान मानावं लागणार. आणि हा सामना अजूनही संपलेला नाही. खूपच रंगतदार सामना आहे. 3 चेंडूत 2 चेंडूत वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव मिळताना पुन्हा एकदा टाकळी 11 संघाला. दोन चेंडू 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळताना टाकळी 11 संघाला. वाईट, एक अतिरिक्त धाव मिळताना टाकळी 11 संघाला. टाकळी 11 संघाला अपेक्षा आहे की गोलंदाज संतोष यांनी 20-25 वाईट टाकावा आणि आमच्या टाकळी 11 संघाला फायनल सामन्यात विजय मिळवून द्यावा, परंतु ते अशक्य आहे. संतोषी हा चांगला गोलंदाज आहे, हुशार गोलंदाज आहे. सुंदर अशी फटकेबाजी, पाहूया जेल बाद होतोय का, काहीच नाही. आणि हडपसर 11 संघाने हा फायनलचा आणि अंतिम सामना जवळजवळ आपल्या खिशात घातलेला आहे. जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे आणि शेवटचा ना अखेरचा चेंडू घेऊन येत आहे तो संतोष. त्याचा सामना करत आहे ऋतिक. या टुर्नामेंटचा शेवटचा चेंडू आणि हडपसर 11 संघाने हा फायनलचा सामना, अंतिम सामना जिंकलेला आहे. संपूर्ण नाशिक जिल्हा वैदू समाजाच्या वतीने, महाराष्ट्र राज्याच्या वैदू समाजाच्या वतीने
हडपसर इलेव्हन संघाची या ठिकाणी खूप खूप